मी शिवाजी रोहिदास गाडे. 1 वर्षापूर्वी मी एडलवाईज कंपनीमध्ये पैसे लावले होते. सिद्धेश मनोज काळे यांनी माझी एकूण 26 लाखांची फसवणूक केली. त्या संदर्भात गोडेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता गोडेगाव पोलीस स्टेशनचे त्यावेळेसचे दबंग अधिकारी किरणराव भालेकर साहेब यांनी गुन्हा दाखल करून MPID अंतर्गत कलम लावून आम्हाला खूप मोठ्या मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यासोबत आत्ता सध्या कार्यरत असणारे सागर पवार साहेब ते व महेश पवार साहेब तसेच त्यांना सहकारी निलेशजी तळपे साहेब आणि तोरेताई यांनी आता या सिद्धेश काळेला अटक करून आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले. 1 वर्ष तो पोलिसांना चकवा देऊन मुंबईमध्ये राहत होता. 1 वर्ष त्यांनी अनेक वेळा SP ला क्राईम ब्रांचला पत्रव्यवहार करून सिम ट्रॅक करून पण तो हातात येत नव्हता. गेल्या 2-3 दिवसापूर्वी त्याची मंडळी त्यांचे मामा एक्सपायर झाले होते म्हणून ते इथं आले होते. मग त्यांना विचारणा केली तरी पण त्यांना ते भेटली ना. ते म्हणले मी माझ्या भावाकडे राहते. मात्र मग पोलिसांनी पुन्हा एकदा त्याचा तपास करून त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये हे टाकून त्याचे नंबर वगैरे लोकेशन काढून त्याला पकडून आणला. त्याबद्दल गोडेगाव पोलिसांचे मी शतशः आभार मानतो. तसेच त्या दरम्यान वर्षभरामध्ये त्याच्या नावावर असलेली लांबेवाडीतली जमीन त्याची असलेली गाडी ही त्यांनी गुन्हा दाखल असताना सुद्धा विकलेली आहे. तसेच त्याच्या वडिलांच्या नावाने असलेली जमीन त्याच्या वडिलांनी इतर गावातल्या लोकांचे किंवा त्यांच्या हौसा मौजा गावात मोठेपणा करण्यासाठी त्या जमिनी विकून आमची फसवणूक केलेली आहे. तसं त्यांनी कोर्टात सांगितलं होतं जामिनाच्या वेळेस की आम्ही आमची शेती विकून या लोकांचे पैसे देऊ. त्यांनी कोर्टाची देखील फसवणूक केलेली आहे. गोडेगावचे तपासचे पोलीस स्टेशनचे PSI महेश पवार साहेबांनी सर्व विभागांना याने रजिस्टर ऑफिस परत कलेक्टर ऑफिस किंवा सर्व बँकांना पत्रव्यवहार केले की या गुन्ह्यामध्ये हे सर्व व्यवहार बंद व्हावे. तसंच ज्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांच्या घरातल्या नावाने व त्याच्या नावाने जे खरेदी करत झाले ती रद्द व्हावी. ती पोलीस स्टेशनचे पत्र असताना देखील त्यांनी त्याला केराची टोपली दाखवून खरेदी झालीच कशी असा प्रश्नचिन्ह निर्माण होते. जर पोलिसांनी दिलेल्या पत्राला जर शासनाच्या ऑफिसमधून जर दाद दिली जात नसेल तर मी याचं नेमकं समजायचं काय. MPID कायद्या अंतर्गत त्यांच्या सर्व मालमत्ता नातेवाईक किंवा त्याचे घरातले तर त्या अटॅचमेंट झाल्या पाहिजे. आणि त्यांनी जे पैसे ट्रान्सफर केले आमच्याकडून घेतले किंवा आमच्यामध्ये इतर लोकांचे घेतले तर तसेच जसे आमच्याकडून घेतले तसे त्याच्या मिसेसच्या खात्यावर आईच्या खात्यावर भावाच्या वडिलांच्या मेवण्याच्या असे पैसे ट्रान्सफर केले. त्यांचे खात्यांची चौकशी कशी करून त्यांचे अकाउंट बंद करावी अशी गोडेगाव पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याच्यावर जेवढी सक्त कार्यवाही करता येईल त्याच्या सर्व खात्यांची तपासणी करून त्याच्या सर्व व्यवहारांची तपासणी करून त्यांच्या सर्व प्रॉपर्टी MPID अंतर्गत अटॅचमेंट करून आमचे पैसे जेवढ्या लवकर देता येतील तेवढे विनंती करतो. आमच्यामध्ये काही असे वयस्कर माणसं आहेत की त्यांना लास्टच्या म्हणजे त्यांना आता खायला पैसे नाहीत. आता ते माझ्याकडे येतात मला विचारतात काय रे शिवाजी काय झालं आपल्या पैशांचं. तर ते मी सांगतो आता चालू आहे किंवा केस आहे किंवा पोलीस तपास करताय आता पकडून आणल्यानंतर होते आपले पैसे कधी भेटणार उद्या भेटतील का आज भेटतील का. ते आजोबा माझ्याकडे येतात भेटतात परत 5 मिनिटं येतात अरे काय तुम्हाला भेटत नाही माझे पैसे काढून दे. म्हणजे त्यांना आज पैशांची गरज आहे पण त्यांना ते पैसे भेटत नाही. त्यांना दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा पैसे होत नाही. त्यामुळे प्रशासनाने एकच विनंती आहे त्याचा सखोल तपास करून त्यांनी आतापर्यंत झालेले व्यवहार त्यांच्या असलेले खात्यावरची ट्रान्झॅक्शन आणि त्यांच्या घरातील सर्व नातेवाईकांनी हा मिळून स्कॅन केलेला आहे. कारण काल ते कोर्टामध्ये त्याची आई त्याचा बाप त्याचा भाऊ त्याची बायको हे सर्व हजर होते त्याला सोडवण्यासाठी. पण न्यायदेवतेने त्याला काही सोडलं नाही. मी न्यायदेवतेची मी आभार मानतो आणि या सर्वांची सखोल तपासणी करून त्यांचे अकाउंट फ्रीज झाले पाहिजे. त्यांनी केलेले जमिनीचे व्यवहार स्टॉप झाले पाहिजे
आणि आमचे पैसे मिळाले पाहिजे ही प्रशासनाला विनंती. नमस्कार, मी वैभव बोराडे. सध्या सिद्धेश मनोज काळे ह्या इसमाने आम्हाच सर्वजणांना सांगितले होते की तुम्हाला काही पैसे ठेवून त्याचा परतावा मी तुम्हाला परत देतो. शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. माझ्याबरोबर बरेचसे गरीब गोष्टी, जी म्हातारी माणसं आहेत, पेन्शनदार आहेत, अशा बऱ्याच लोकांनी त्यांनी आमिष दाखवून आम्हाला फसवलं. सदर गुन्ह्याच्या मी 1 वर्षापूर्वी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार केली होती. यांनी आम्हाला जे पैसे दिले, परतावा देतो, तो परतावा तर आम्हाला परत दिला नाही. प्लस आम्ही जेव्हा वारंवार त्याच्याकडे मागणी केली असता त्यांनी आम्हाला फसवलं. मग तो त्यानंतर पळून गेल्यानंतर आम्हाला खूप मोठं आर्थिक संकट निर्माण झालं. मग आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली असता सदर तो 1 वर्ष झालं मुंबई येथे लपून बसत होता सारखा. तो काही पोलिसांना मिळत नव्हता. आम्हाला खूप मोठा प्रश्नचिन्ह होता. पण आम्हाला न्याय व्यवस्था व पोलीस स्टेशनवर व सर्वांवर आम्हाला विश्वास होता की कधी ना कधी हा सापडेल. आता हा सापडला आहे, आम्हाला आनंदच आहे. पण याच्या मागे आम्हाला असं म्हणणं आहे की तो सापडल्यानंतर त्यांनी ज्याच्याशी आर्थिक व्यवहार केलेले आहेत, त्याचे नातेवाईक असू, त्याचे मित्र असू किंवा अजून कोणी असू, त्या सर्वांची खाती पोलीस स्टेशनने आता व्यवस्थित चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे. वर्षापूर्वी सिद्धेश काळे यांच्याकडे मी 5 लाख रुपये दिले होते. त्याच्यानंतर त्यांनी 10% पैसे देतो असे म्हणून आज तागायत त्यांनी 1 रुपयासुद्धा मला दिलेला नाही. आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊन पोलिसांनी त्यांचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडून त्या सिद्धेश काळे यांना अटक केली आहे. माझे स्वतःचे म्हणणे आहे की मी 80 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक असून काही कारणासाठी मी पैसे ठेवले होते, परंतु सिद्धेश काळे यांनी माझी फसवणूक करून आणि इतर लोकांची फसवणूक करून तो फरार होता. पोलिसांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी त्याला अटक करून आणले. पुढील कारवाई आमच्या दृष्टीने योग्य व्हावी आणि आमचा जे काय आहे वार्षिक आपलं जीवनाचा जो आधार होता तो त्याच्याकडे आहे. त्याच्यातून आम्हाला काही का होणार आमची मुद्दल तरी आम्हाला मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी या नात्याने आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान आहे की या आरोपींकडून किंवा अन्य कुठल्याही आरोपीकडून आपल्या बाबतीत अशा प्रकारची काही फसवणूक झालेली असेल किंवा आमिष दाखवून आपण काही बळी पडला असेल तर त्याबाबतच्या काही तक्रारी असतील तर आपण घोडेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावून त्याबाबतची माहिती द्यावी किंवा कायदेशीर तक्रार नोंद करावी आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे तपास करावी. दुसरं एक आव्हान महत्त्वाचं असं आहे की सर्व जनतेला आहे, नागरिकांना आहे की आपण अशा कुठल्याही फसव्या योजनेला आपले कष्टाचे पैसे किंवा आम्ही कुठलेही पैसे आपण तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवू नका आणि या अशा योजना किंवा असल्या स्कीममुळे आपले नुकसानच होऊ शकतं हे देखील आपल्याला ह्या घटनेच्या माध्यमातून दिसून येईल. कारण कोणत्याही अशा कुठल्या शासनाच्या वगैरे अधिकृत योजना नाहीत की आपल्याला अशा पद्धतीनं तात्काळ एवढ्या मोठ्या स्वरूपात परतावा मिळू शकतो. त्यामुळं आपण आपले जे काही रक्कम असेल तर ते आपण योग्य प्रकारे योग्य कायदेशीर मार्गाने योग्य ठिकाणी आपण संकलित करून ठेवावी. आपण अशा कुठल्याही योजनेला बळी पडून आणि आपली फसवणूक यापासून होणार नाही याबाबत दक्षता घ्या. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.